नमस्कार मित्रांनो, मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेट टू इंडिया ग्रुप या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय। तर फायनली आपल्याला जे पाहिजे होतं ते चालू झालेलं आहे। ठीक आहे, लेक्चर पण चालू झालेलं आहे, आपलं इन्स्ट्रुमेंट पण चालू झालेलं आहे। तर चला आजपासून आपण थोडी इतिहासाची त्याचबरोबर जे महत्त्वाचे टॉपिक वाटतात ना त्या संदर्भात मी लेक्चर्स बनवले आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। बाकी आजपर्यंत झालेली सर्व लेक्चर्स आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि एज्युकेट टू इंडिया ग्रुप या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटतीलच। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की मराठा आणि इंग्रज यांच्यामधील जो संघर्ष होता त्या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत। त्याचबरोबर एकूण मराठा आणि इंग्रज यांच्यामध्ये 3 लढाया झालेल्या होत्या। या 3 लढाया कशा पद्धतीने झाल्या होत्या आणि मराठा साम्राज्य होतं हे मराठा साम्राज्य कशा पद्धतीने डिवाइड झालेलं होतं की त्याचा परिणाम इंग्रजांना मराठ्यांचा जे काही एक सुभा जो आहे तो मिळवण्यासाठी जास्त त्रास न करायला लागल्यामुळे आपल्याला समजेल की मराठ्यांच्यामध्ये एकी असणं किती गरजेचं आहे या इंग्रज आणि मराठा संघर्षामधून आपल्याला जाणवेल ते। तर चला आपण चालू करूया। मराठा आणि इंग्रज संघर्ष आपण बघितलं याच्या पाठीमागच्या लेक्चरमध्ये की 1761 मध्ये पानिपतची लढाई झाली। या पानिपतच्या लढाईमध्ये या अब्दालीच्या मार्फत मराठ्यांचा पराभव करण्यात आलेला होता। त्याच वेळेला मराठ्यांचे जे आपण म्हणू की पेशवे जे होते, मुख्य पेशवे जे होते बाळाजी बाजीराव, तर यांचा हे ज्यावेळेला पराभव झाल्याची न्यूज ज्यावेळेला त्यांना समजली त्याच वेळेला ते आजारी पडले आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला। तिथून पुढे जे मराठा छत्र जे होतं त्या मराठा छत्राचे पेशव्यांचे जे नेतृत्व जे होते ते माधवराव यांच्याकडे गेलेले होते। कोणाकडे? माधवराव पेशव्यांच्याकडे गेलेले होते मराठा सत्तेचे नेतृत्व। आता मराठा सत्तेचे नेतृत्व माधवराव यांच्याकडे गेलेले होते, पण याच वेळेला काय झालं होतं की जी अगोदर एक छत्री असणारी सत्ता जी होती मराठ्यांची, जी पेशव्यांच्या पुण्याच्या पेशव्यांच्या पासून चालवली जात होती, ती एकूण 5 केंद्रामध्ये विभागली गेलेली होती। कोणते कोणते बघा, एक म्हणजे आपल्याला माहिती आहे की पुण्यात पेशव्यांचं साम्राज्य होतं किंवा पेशवे मराठी पेशवे होते तिथे। त्यानंतर बडोद्याला गेला तर बडोद्याला गायकवाड होते। बघा हे जोड्या लावायला प्रश्न विचारलेले आहेत। पुण्याचे पेशवे, बडोद्याचे गायकवाड असतील, नागपूरचे भोसले असतील, इंदोरचे होळकर असतील आणि त्याचबरोबर ग्वाल्हेरचे शिंदे असतील, अशा 5 भागांच्या मध्ये एक छत्री मराठी सत्ता काय झाली होती, डिवाइड झालेली होती। आणि हेच कारण होतं ब्रिटिशांना, इंग्रजांना की मराठी सत्ता जी आहे ते हस्तगत करण्यासाठी एकाएकाला त्यांनी काय केलं होतं, एकाएकाबरोबर करार केलेला होता। एकाएका म्हणजे पेशवे असतील, होळकर असतील, शिंदे, भोसले यांना त्यांनी हरवलेलं होतं। आता आपण आपल्या मुद्द्यावरती येऊ की 2 म्हणजे हा दुसरा सेकंड मुद्दा काय सांगतो की माधवराव पेशवे जे होते ते मराठा सत्ता त्यांनी उभा केलेली होती, पुन्हा एकदा त्यांनी उभा केली होती। बघा 1761 पासून 1772 पर्यंत माधवरावांनी पुन्हा मराठा सत्ताला एक पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केलेला होता, पण 1772 मध्ये माधवराव पेशवे यांचा काय झाला, मृत्यू झाला। आणि माधवराव पेशवे यांचा मृत्यू झाल्यानंतर माधवराव यांनी काय केले की त्यांच्या पाठीमागे जो नारायणराव जे होते या नारायणरावांना पेशवे पदावरती बसवण्यात आले होते। आता नारायणराव यांना पेशवे पदावरती बसवण्यात आल्यानंतर पुढचे काय झाले की जे रघुनाथराव जे होते, बघा राघोबा दादा म्हटलं जात होतं किंवा राघोबा काका म्हटलं जात होतं, तर हे रघुनाथराव जे होते यांना पेशवे पदाची लालसा होती आणि या लालसेपोटी त्यांनी काय केले, कट कारस्थान करून 1773 मध्ये नारायणराव जे आहेत, नारायणराव जे इथं गादीवरती बसवलेले होते माधवराव यांच्यानंतर, त्यांची काय करण्यात आली होती तर हत्या करण्यात आली होती। 1773 मध्ये स्वतः राघोबा दादा जे असतील किंवा रघुनाथराव जे असतील ते काय झाले तर पेशवे पदावरती विराजमान झाले होते। आता हे पेशवे पदावरती विराजमान झाले होते हे आपल्याला मान्य आहे, पण जे बाकीचे जे मंत्री वगैरे होते या मंत्र्यांना हे पेशवे पदावरती विराजमान झालेले रघुनाथराव जे होते किंवा राघोबा दादा जे होते ते नको होते आणि त्यांना पदावरून काढून टाकलेलं होतं। आणि आता बघा फायनली रघुनाथरावांना तर पेशवेपद पाहिजे होतं आणि त्यात मराठा साम्राज्य, पेशवे साम्राज्याच्या अंतर्गत असणारे जे काही नेते मंडळी जी होती किंवा आपण म्हणू की मंत्रिमंडळी जी होती त्यांना रघुनाथराव पेशवे पदावरती नको होते। आणि याच्यातून मग रघुनाथराव यांनी काय केलं की इंग्रजांच्या बरोबर हात मिळवणी केली आणि 7 मार्च 1775 रोजी इंग्रजांच्या बरोबर राघोबांनी सुरतचा तह केला आणि सुरतच्या तहामध्ये असं सांगण्यात आलं की मराठा पेशव्यांची किंवा मराठ्यांची जी पेशवेपद आहे हे पेशवेपद मला द्या, त्याच्या बदल्यात तुम्हाला जे पाहिजे असेल म्हणजे मराठा साम्राज्याचे काही आपण म्हणू की कर वगैरे असतील तर ते मी द्यायला तयार आहे। या संदर्भात सुरतचा तह झाला होता आणि इथूनच बघा मराठा
आणि इंग्रजांच्या मध्ये पहिल्या महायुद्धाची सुरुवात, महायुद्धच म्हणू आपण कारण मराठा साम्राज्या संदर्भातच होतं, पहिल्या युद्धाची सुरुवात झाली होती इंग्रज आणि मराठ्यांच्या बाबतीमध्ये. आता हे पहिले युद्ध जे होते याचा कार्यकाळ होतं काय होता बघा. एक म्हणजे पहिले मराठा इंग्रज युद्ध जे होते 1775 रोजी चालू झाले होते, 1782 रोजी संपले. आता रघुनाथराव जे आहेत किंवा राघोबा काका यांच्यामधील इंग्रज आलेले होते, पण जरी हे रघुनाथरावांच्या मधील आले असले तरी पेशवे, होळकर आणि शिंदे या तिन्ही आघाडींनी एकत्रित येऊन काय केलं होतं तर या इंग्रजांचा पराभव केलेला होता. तळेगाव या ठिकाणी झालेल्या युद्धामध्ये इंग्रजांचा पराभव झालेला होता. आता इंग्रजांचा पराभव झाल्यानंतर याच्या संदर्भात काय झालं होतं तर 15 जानेवारी 1779 मध्ये या संदर्भात एक करार करण्यात आला होता, एक तह करण्यात आला होता. तो तह होता वडगावचा तह असं म्हटलं जातं. बघा लक्षात असून दे, वडगावचा जो तह आहे 15 जानेवारी 1779 मध्ये करण्यात आला होता. पण त्यावेळेला जो गव्हर्नर कोण होता तर वॉरेन हेस्टिंग होता. वॉरेन हेस्टिंगचा कार्यकाळ किती होता गव्हर्नर पदाचा 1772 ते 1785 पर्यंत हा वॉरेन हेस्टिंग ब्रिटिशांचा इंग्रजांचा काय होता तर गव्हर्नर होता. बघा 1772 पासून 1774 पर्यंत तो गव्हर्नर ऑफ बेंगॉल होता आणि त्याच्यानंतर काय करण्यात आलं होतं 1774 पासून 1785 पर्यंत गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल या पदावरती त्याची नियुक्ती करण्यात आली होती. कोणता नियामक कायदा जो होता तो 1773चा नियामक कायदा होता, त्या संदर्भात आहे. गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल पद चालू करण्यात आलेलं होतं. त्याच्या अगोदर होतं ते गव्हर्नर ऑफ बेंगॉल असं होतं. तुम्हाला प्रश्न आहे की पहिला गव्हर्नर ऑफ बेंगॉल कोण होता हे खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. ठीक आहे, हे आपण बघणारच आहोत. ज्या वेळेला आपण गव्हर्नर जनरल वगैरे बघू त्याच्यामध्ये आपण बघू. तर हे वॉरेन हेस्टिंगला काय होतं तर अमान्य होतं. कोणता तर वडगावचा तह. आणि यामध्येच काय झालं होतं बघा, ग्वाल्हेरचा भाग असेल किंवा त्याचबरोबर अहमदाबाद जे आहे ते ब्रिटिशांनी इंग्रजांनी जिंकलेलं होतं. आणि फायनली मग या संदर्भात पहिला मराठा आणि इंग्रज युद्ध जे थांबलं, या थांबण्यासंदर्भात 1782 मध्ये सालबाईचा तह झाला होता. कोणता तह? सालबाईचा तह. माहिती असून दे, पहिले मराठा इंग्रज युद्ध जे थांबलं ते कोणत्या तहाने थांबलं होतं? सालबाईच्या तहाने थांबलं होतं, की जे 7 वर्ष युद्ध चालू होतं. आणि याच्यामध्ये पहिले मराठा आणि इंग्रजांचे युद्ध काय झालं होतं संपुष्टात आलेले होते. आता हे युद्ध संपुष्टात आल्यानंतर जे नाना फडणवीस जे होते, या नाना फडणवीस यांनी तहाला मान्यता दिली आणि ब्रिटिशांनी काय केलं की जे नारायणराव जे होते, आपण मागाशी बघितले ना, नारायणराव यांची हत्या करण्यात आली होती रघुनाथराव यांच्या मार्फत. तर हे नारायणराव जे होते यांचा मुलगा सवाई माधवराव जे होते, या सवाई माधवराव यांना काय करण्यात आलं तर पेशवे पदावरती बसवण्यात आलं. ब्रिटिशांनी त्यांना मान्यता दिलेली होती. अशा पद्धतीने हे पहिले मराठा इंग्रज युद्ध संपलेलं होतं. थोडे माहिती असून त्याच्यामध्ये फॅक्ट्स काय आहेत ते, कारण ह्या फॅक्ट्स परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात. नेक्स्ट जे आहे ते दुसरे मराठा आणि इंग्रज युद्ध जे आहे, आता 1775 पासून 1782 पर्यंत पहिले मराठा युद्ध संपले. तिथून पुढे नियर अबाउट 20 वर्ष मराठ्यांच्या साम्राज्यामध्ये ब्रिटिशांनी इंटरफेअर केला नाही, मध्यस्थ केला नाही. का केला नाही आपल्याला माहिती आहे, कारण या पहिल्या मराठा इंग्रज युद्धाच्या मध्ये इंग्रजांचा पराभव झालेला होता. ज्या 3 आघाड्या होत्या, तिन्ही आघाड्यांनी एकत्रित येऊन इंग्रजांचा पराभव केलेला होता. आता दुसरा जो मुद्दा आहे, दुसऱ्या मराठा इंग्रज युद्धाच्या मध्ये कार्यकाळ बघा 1803 पासून 1805 पर्यंतचा कार्यकाळ होता. आता या वेळेला जो आलेला गव्हर्नर जनरल जो होता 1798 मध्ये भारताचा म्हणणं, इथं भारताचा शब्द चुकीचा आहे, बेंगॉलचा जो गव्हर्नर जनरल जो होता तो लॉर्ड वेलेस्ली होता. कोण होता तर लॉर्ड वेलेस्ली आलेला होता. आणि या लॉर्ड वेलेस्लीने तैनाती फौजेचा अवलंब करायला सुरुवात केलेली होती. तैनाती फौज म्हणजे काय की जे भारतामध्ये असणारे जे साम्राज्य आहे, या साम्राज्यांना संरक्षण ब्रिटिशांच्या फौजेच्या मार्फत दिलं जाईल. त्या बदल्यात या फौजेचं राहणं खाणं वगैरे आहे ते त्या साम्राज्याच्या मार्फत, म्हणजे मराठा साम्राज्य असेल, निजाम असेल, यांच्या मार्फत बघायचं आहे असं सांगण्यात आलेलं होतं. आणि असंही म्हटलं होतं की या साम्राज्यामध्ये, मग मराठा साम्राज्य असेल किंवा इतर कोणतेही साम्राज्य असतील, त्याच्यामध्ये आम्ही इंटरफेअर करणार नाही असं म्हटलेलं होतं. फक्त ते इंटरफेअर करणार नाही असं म्हटलं होतं, पण ते इंटरफेअर करतच होते. तैनाती फौजेचा करारच तशा संदर्भात होता, कारण शत्रूला गाफील ठेवायचं, त्याच्या आतमधल्या सगळ्या गोटातल्या माहिती काढून घ्यायच्या, नंतर त्याच्यावरती आक्रमण करायचं, या उद्देशानेच तैनाती फौजेचा अवलंब करण्यात आलेला होता. आता हे तैनाती फौज जे आहे याची सुरुवात जी होती लॉर्ड वेलेस्ली यांच्या मार्फत करण्यात आलेली होती. तुम्हाला दुसरा प्रश्न आहे की तैनाती फौजेचा स्वीकार करणारं पहिलं भारतामधील साम्राज्य कोणतं होतं, हे तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. आता इथं सेकंड पॉईंट काय बघा, दुसरा मराठा इंग्रज युद्धाच्या बाबतीमध्ये 1800 मध्ये
जे नाना फडणवीस जे होते, या नाना फडणवीस यांचा मृत्यू झाला. आता नाना फडणवीस यांचा मृत्यू झाला, त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की अंतर्गत म्हणजे मराठा साम्राज्याच्या अंतर्गत होळकर असतील, पेशवे, शिंदे, त्याच्यानंतर जे गायकवाड असतील, यांच्या अंतर्गतच हळूहळू वाद पेटायला सुरुवात झाली होती. आणि याच्यामध्येच 1800 मध्ये जे यशवंतराव होळकर जे होते यांनी पुणे हडपसर या ठिकाणी पेशवे आणि शिंदे यांच्या विरोधात काय केली होती, लढाई केली होती. आणि या संयुक्त लढाईमध्ये काय करण्यात आलं होतं, पेशवे आणि शिंदे यांचा पराभव करण्यात आलेला होता. कुणाच्या मार्फत तर यशवंतराव होळकर यांच्या मार्फत पराभव करण्यात आलेला होता. आता नेक्स्ट मुद्दा जो आहे तो बाजीराव आणि इंग्रज यांच्यामध्ये काय झाला होता, तर 31 डिसेंबर 1802 मध्ये वसईचा तह झालेला होता. हे झालं 1800चं युद्ध जे होतं ते. बाजीराव दुसरा जो आहे यांच्या मार्फत इंग्रज आणि बाजीराव दुसरा म्हणजेच पेशवे यांच्यामध्ये 31 डिसेंबर 1802 मध्ये वसईचा तह झाला होता. पण हा तह जो होता हा अपमानकारक होता संस्थानिकांच्या, मराठा संस्थानिकांच्या बाबतीमध्ये. आणि त्यामुळे जे इतर मराठ्यांच्या साम्राज्याच्या अंतर्गत असणारे जी लोक होती, उदाहरणार्थ तुम्ही म्हणलो ना, भोसले असतील, होळकर असतील, शिंदे असतील, तर हे नाराज झालेले होते. एक म्हणजे हा तह केला होता पेशव्यांच्या मार्फत इंग्रजांच्या बरोबर, पण बाकीचे जे डिवाइड झालेली लोक होती, जे अंतर्गत साम्राज्याच्या अंतर्गत होती, तर ते काय झाले होते, तर नाराज झालेले होते. मग याच्यामध्ये काय झालं की नाराज जे असणारे भोसले आणि शिंदे या दोघांनी एकत्रित येऊन काय केलं की ब्रिटिशांच्या विरोधात युद्ध पुकारले. आणि हेच दुसरे मराठा इंग्रज युद्धाची ओळखले जातं किंवा दुसरे मराठा इंग्रज युद्धाची सुरुवात म्हणून ओळखले जाते. म्हणजेच याच्यामध्ये बघा, पेशवे सुरुवातीला नव्हते, भोसले आणि शिंदे या दोघांनी एकत्रित येऊन इंग्रजांच्या विरोधात युद्ध करायला सुरुवात केलेली होती. मुद्दा काय होता, तर बाजीराव दुसरा जो आहे यांनी इंग्रजांच्या बरोबर वसईचा तह केलेला होता. पण हा तह जो होता तो मराठ्यांच्या बाबतीमध्ये अपमानकारक वाटत होता. त्यामुळेच काय करण्यात आलं, तर हे जे युद्ध आहे ते युद्ध पेटलेलं होतं. आता या ब्रिटिशांनी पण त्यांची शक्कल लढवली. 25 डिसेंबर 1803 रोजी भोसलेंशी देवगावचा तह केला. त्याचबरोबर शिंदेंशी 30 डिसेंबर 1803 रोजी सुरजा अंजनगावचा तह केला. 30 डिसेंबर 1803 रोजी अंजनगावचा तह करण्यात आलेला होता शिंदेंच्या बरोबर. पुन्हा एकदा सांगतो की हे तह विचारले जातात. शिंद्यांचा अंजनगाव बरोबर तह, त्याचबरोबर भोसल्यांचा देवगावचा तह असेल. 1805 मध्ये इंग्रजांनी काय केलं होतं, होळकरांचा पराभव केलेला होता. आणि या पराभवाच्या अंतर्गत 24 डिसेंबर 1805 रोजी राजापूर घाटचा जो तह आहे तो होळकरांच्या बरोबर केलेला होता. आणि याच्यामध्ये दुसरे मराठा आणि इंग्रजांचं युद्ध जे होतं संपलेलं होतं. बघा, पेशव्यांच्या बरोबर तह केला होता, तो कोणता तह करण्यात आला होता, तर वसईचा तह पेशव्यांच्या बरोबर 31 डिसेंबर 1802 रोजी. भोसल्यांच्या बरोबर तह केला होता तो देवगावचा तह होता. शिंद्यांच्या बरोबर तह केलं होतं सुरजा अंजनगावचा तह होता. आणि त्याच्यानंतर यशवंतराव होळकरांच्या बरोबर तह केला होता राजापूर घाटचा तह होता. अशा प्रकारचे हे तह जे होते ते ब्रिटिशांनी करून दुसऱ्या मराठा इंग्रज युद्धांच्या मध्ये मराठ्यांचा बऱ्यापैकी पराभव करण्यात आलेला होता. म्हणजे हळूहळू बघा, हे साम्राज्य कमी होण्याचं कारण काय होतं, तर एकीचं बळ जे होते ते तुटलेलं होतं. आणि त्यामुळेच मराठा साम्राज्य हळूहळू विस्कटत चाललेलं होतं. आता तिसरं इंग्रज आणि मराठा युद्ध बघा काय पद्धतीचं होतं. आता बाजीराव, जो दुसरे बाजीराव पेशवे होते, त्यांनी काय केलं की असं ठरवलं, ठीक आहे आता आपण या ब्रिटिशांना पूर्णपणे अद्दल घडवायचे आहे. त्यामुळे त्यांनी भोसले असतील, होळकर असतील, शिंदे असतील यांना पुन्हा एकत्रित करून, हे मराठा सरदार जे होते ना, यांना पुन्हा एकत्रित करून इंग्रजांच्या विरोधात लढा देण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केलेली होती दुसरे बाजीराव पेशव्यांच्या मार्फत. आणि या आधारावरती बघा, पेशवा आणि भोसले यांनी नागपूरच्या तहानुसार एकत्रित येऊन लढायचं असं ठरवलेलं होतं. नागपूरचे भोसले होते आणि पेशवे पुण्याचे होते. यांनी नागपूरचा तह जो आहे याच्या अंतर्गत एकत्रित येऊन ब्रिटिशांच्या विरोधात लढाई करायची होती असं ठरवलेलं होतं. पण पुढे काय झालं बघा, आणि हे तिसरे इंग्रज मराठा युद्ध जे आहे ते 1817-18च्या कार्यकाळामधलं आहे, शेवटचंच मराठा युद्ध. आणि इथून पुढेच काय झालं होतं, तर मराठा साम्राज्य जे होते ब्रिटिशांच्या अंतर्गत गेलेलं होतं. आता याच्यामध्ये ब्रिटिशांनी काय केलं बघा, सीताबर्डीच्या लढाईत भोसल्यांचा पराभव केला. त्याचबरोबर खडकी कोरेगावची जी लढाई होती ते पेशव्यांचा पराभव केला होता. आणि माहितपूर या ठिकाणी होळकरांचा पराभव केला होता. आणि अशा प्रकारे हळूहळू जे मराठा साम्राज्य होते ते नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न
प्रयत्न ब्रिटिशांनी केला आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी पण झाले होते. जे ब्रिटिश साम्राज्याने काय केलं होतं, मराठा साम्राज्य स्वतः हस्तगत केलेलं होतं. आता याच्यामध्ये जे दुसरा बाजीराव पेशवे जे होतं यांना कानपूर जवळ बिठूर या ठिकाणी पाठवले होते आणि तिथे पेन्शनवरती त्यांना देण्यास सुरुवात करण्यात आलेली होती. 1853 मध्ये दुसरे बाजीराव पेशवे जे आहेत तर त्यांचा काय झालेला होता, मृत्यू झाला होता. राहिला मुद्दा सातारची जी गादी होती, या सातारची गादी छत्रपती शिवाजी महाराजांची गादी होती. याचे वंशज जे होते ते प्रतापसिंह यांना बनवण्यात आले होते, राजा म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. अशा पद्धतीने तिसरे मराठा इंग्रज युद्ध संपले. पुन्हा एकदा तिसरे मराठा युद्धाची एक पार्श्वभूमी काय होते की दुसरे बाजीराव पेशवे यांनी ब्रिटिशांना हरवण्यासाठी भोसले, होळकर आणि शिंदे या मराठा सरदारांना एकत्रित करण्याची सुरुवात केली होती. याच्यामध्ये पेशवे आणि भोसले या दोघांनी एकत्रित येऊन ब्रिटिशांना शह पण दिलेला होता. आता याच्यामध्ये सीताबर्डीची लढाई हे प्रश्न विचारलेले आहेत बघा. सीताबर्डीची लढाईमध्ये कोणाचा पराभव केला, तर भोसल्यांचा. खडकी, आष्टा, कोरेगाव या ठिकाणी पेशव्यांचा आणि माहितपूर या ठिकाणी होळकरांचा पराभव ब्रिटिशांनी केलेला होता. दुसरे बाजीराव पेशवे यांना कानपूरजवळ बिठूर या ठिकाणी पाठवलेले होते, त्यांना पेन्शन द्यायला सुरुवात केलेली होती. आणि 1853 मध्ये दुसरे बाजीराव पेशव्यांचा मृत्यू झाला. पेशवेपतीतच संपलेलं होतं. आणि जी सातारची गादी होती छत्रपती शिवाजी महाराजांची, त्याचे वंशज जे होते ते प्रतापसिंह यांना बनवण्यात आले होते आणि राजा म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. ठीक आहे, तर अशा पद्धतीने एकूण पहिले, दुसरे, तिसरे इंग्रज मराठा युद्ध आहेत आणि या युद्धामधील हे टू द पॉइंट मुद्दे आहेत. व्यवस्थित लक्षात ठेवा, भविष्यामध्ये याच्यावरती प्रश्न आले तर तुम्हाला सोडवता आले पाहिजेत. मी तर थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.